आपण आता पहा आता पास केलेले आहे पांग आणि पांग नंतर निघालोय पुढं माहिती का. पांग नंतर आपण पोचणार आहोत चांगलांगला उपसा आणि उपसा नंतर जाणार आहे लेह. आणि मध्ये पहा आता ते मगाच्या डोंगरांची प्रशंसा करून दमलो, आता हे वेगळे डोंगर लागले. आता हे तर अजून आपल्यातून दिसतात ते काय सगळं परिसरच एवढं आहे ना सुपर दिसतंय. आणि सारखंच आम्हाला वाटतं आता फोटो काढायला थांबावा. आणि अजून लेह राहिले 165 किलोमीटर 160 किलोमीटर वाजलेत संध्याकाळचे 6:15 पोचायचं कधी. म्हणून आता चालूमध्ये एवढी शूटिंग घेतो आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी. आणि पुढं मग आता लेहला मुक्कामी जायलाच पाहिजे. आणि आता हे बघा लेह 160 किलोमीटर इथून बरं का. बरोबर लेहचा बोर्ड आला होता. अशा तुरळक गाड्या दिसतात पण रस्ता आणि जर हे पाहिलं तर इतका जबरदस्त फील आहे. ते बापू आताच गाणं म्हणत होतं तारीफ करू मैं क्या उसकी. किती तारीफ करायची याची. फक्त तांगच्या अगोदर मात्र जरा ऑफ रोड आहे, थोडंसं ट्रॅफिक नाही म्हणता येत पण रस्त्याचं काम चालू आहे थोडं आणि डांबरी रस्ता नाही तिथं, ऑफ रोड आहे. सावकाश यावं लागते. पण एकदा तांग क्रॉस केलं की मग बा असा भन्नाट रस्ता. हे बघा आबाळातच डायरेक्ट तुम्ही बघा आबाळन आपण एकच आहे. म्हणजे साधारणपणे आता आपण 16,000 फूट उंचीवरती आहे. विमानं उडतात आपली 15,000 20,000 22,000 25,000 फूट उंचीवरून. आपण आबाळात डायरेक्ट ढगामध्ये आता सध्या. आता इथं जर का सकाळी अजून फ्रेश मूडमध्ये असतो ना तर मग काय अजून जबरदस्त शूटिंग झाली असती. पण चला आता पहिल्यांदा तांगलांगला इथे नावं अशी आहेत 12लाच्या तांगलांगला अजून काय उपसा नावं सगळी अशी जिस्पा अशी खतरनाक नाव. पांग झालं काय झालं दारच्या नावं सुद्धा असले ना अल्टिमेट आहेत ना. वा चला असं काय हरकत नाही.